मोठ्या मम्माने इशूसाठी गंमत आणलीये. रिमोट कंट्रोल वाली कार. मला नको कार. काय इशू? आपण काहीतरी खेळूया चल. बाळा हो खेळूया ना आपण. पण आता तर आपल्याला उशीर होतोय आणि आपल्याला शाळेत सुद्धा जायचंय. चला आपण बॅग घेऊया आपली आणि बक्स मावशीला सांगूया की आम्हाला सोडा शाळेत. हा व्हेरी बाय बाय छोटी मम्मा. बाय बाय मोठी. बाय बाळा. हे बघ हे पण लाव. व्हेरी गुड. पळा 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 पळा. बस ग. सो शेवटी त्याचं म्हणणं खरं केलंस. चिकटून बसलीस ना इकडे. ईशा इथे आहे. सो तिला माझी गरज आहे हे तूच ठरवलंस. तसं समज मी ईशासाठी इथे थांबलीये. तिला माझ्या संस्कारांची गरज येते, तुझ्या असल्या आमिषांची नाही. अहो तिचा नुसता चेहरा जरी माझ्या डोळ्यासमोर आला ना तरी माझं डोकं सटकतं. आता सुद्धा मी तुमच्याशी तिच्याबद्दल जे काही बोलतोय ना ते एका दृष्टीने बरंच आहे. कारण इतकी वर्ष माझ्या मनात साठलेलं सगळं बाहेर पडत आहे. आय अंडरस्टँड. कदाचित आमच्यामुळे तुम्हाला खूप त्रास होत असेल, पण तुमच्या या मदतीमुळे आमचा मात्र खूप फायदा होणार आहे. अहो त्यासाठीच तर मी दरवेळी तुम्हाला भेटतोय ना. कसं आहे एखाद्या मुलाचं जर का भलं होत असेल तर ते मला चांगलंच आहे. अहो मलाही माझ्या भाच्याचं भलंच झालेलं बघायचं. इतके दिवस मी तुम्ही सांगितलेलं फक्त ऐकत होते, पण आता मात्र तुमच्या मदतीने मी तिला आमच्या घरातनं बाहेर काढण्याचा प्लॅन करणार आहे. एक मिनिट, मी विक्रांतला पण बोलावून घेते. काही गोष्टींची सुरुवात मला आजपासूनच व्हायला हवी आहे. अरे तयार झाला का? अरे चला चला उशीर होईल. चला या रे आता. या तयार या ना. मोहन तू काय मुकुट घालत बसला होतास? मी रेडी होतो. त्या बायका बघ ना आता कशाला नटायला हवं नाटकाला जाताना. आपण बसणार अंधारात अर्धा तासाला. काय करणार? अरे तरी मी तुम्हाला सांगत असतो की ह्या बायकांना अर्धा तास अगोदरची वेळ द्यायचा म्हणजे तरी त्या बरोबर वेळेवर येतील. पण नाही. अनु मामा माझ्या चुका काढायची ही वेळ आहे का? अरे आता थांबा, मी गीताला बोलून आणतो. गीता तू शांत राहा. गीता कशाला ओरडा करतोयस तू? काय काय आहे? किती वेळ? तयार आहे मी. ते अलका कुठे? अलका हे अलका. अलका हे बघ काय. अहो इकडे या. हे अलका अहो इकडे या. इकडे काय? तू बाहेर ये. अहो असं काय करता? मी इकडे इकडे या. कुठे आहेस तू? अहो मागे वळून बघा ना. काय हो इथे काय करतेस तू? असं काय करताय? आल्यावर जेवायचे ना घरी म्हणून स्वयंपाकाची तयारी करत होते. कशाला? एक दिवस बाहेर जेवलो असतो. मग आधी नाही सांगायचं? बघ झोप झाली. पुढच्या वेळेला ना इंटरव्हल नंतरच जाऊ नाटकाला. काय जेवढं कळेल तेवढं कळेल. एवढं काही बोलायला नको. आणि तिकिटांचं काय झालं? मित्राला केला होता फोन? नाही. अगो बाई एक मिनिटात करतो. एक मिनिटात. अरे काय दादा इतक्या वेळ लक्षात नाही आलं तुझ्या? बघितलंस ना? तर तू कधी आठवण केलीस रे? हा ते खरंच आहे. आम्हाला घाई 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 नुसती कामं असतात मला. अरे चला रे बाबांनो. चला लवकर. एक तर मला काळोखात खुर्च्या दिसत नाहीत, पायऱ्या दिसत नाहीत. पंचायत होते मग माझी. गेल्या वेळेला अलके तुला माहितीये ना अंधारात मला काही दिसलं. मी कोणाच्या तरी मांडीवर जाऊन बसलो होतो. आता नाही. काय झालं? फोन नाही लागत आहे. लागेल. अगो बाई
काय रे माझा फोन देऊ का रेंज नसेल तर? नको नको लागेल लागेल काळजी करू नको तुला नाही कोणाच्या मांडीवर बसायला लागेल. वहिनी कानातले मॅचिंग आहेत ना? मस्त दिसतंय. लोक आपल्याला नाही बघणार आहेत आपण नाटक बघणार आहोत. हो का? आणि गाडी घरात येणार आहे का आपण गाडीपर्यंत जायचंय का? नाही चला आता उशीर होतोय. समजे कुठे निघालात? म्हणजे आता घरात कोण नाही? आम्ही सगळेजण नाटकाला चाललो. तुझ्या मालकिणीचा पराभव झाला ना त्या आनंदात. हा? तुला नाही कळणार, तुला कामाला जा. आणि आम्ही येईपर्यंत ईशाकडे लक्ष ठेवा. चला चला चला. लय नाटक आहेत या लोकांची. इशू बाळा या बसा. आपण बॅक टू का इकडे. वाव. तू 2 मिनिटं इथे थांबते मी आले. हा बलून हवेत इशूला. वाव किती मस्त कलर्स आहेत. मोठी मम्मा घेऊन येते हा बलून. बलून वाव रेड कलरचा बलून नको तुला. फेकून दिला बलून. आता इशूला काय पाहिजे? थांबा मी आले परत. हे बघ कसे लाईट्स लागतात रे. छान छान. बघ किती छान आहे. आपण इशूला घालायचं का? घालायचं. किती छान आहे बघ बाळा. नकोय तुला? नको. मी आलेच हा इशू. बघा मोठ्या मम्माने काय आणलंय इशूसाठी. पॉपकॉर्न. व्हेरी गुड. हा ना आवडले ना तुला? इशू पॉपकॉर्न घे. आवडलं का इशूला? बघ किती छान बलून्स येतात ह्याच्यातनं. इशू नाही आवडलं तुला हे? इशूसाठी काय आणलंय? मास्क. आता मोठी मम्मा आणि इशू मास्क घालणार आणि सेम सेम. इशू बाळा चॉकलेट. नाही. तुला चॉकलेट आवडतं ना इशू? बघ तुझं फेवरेट चॉकलेट आहे. मानसीने इथे येऊन ईशाच्या सगळ्या सवयी बदलून टाकल्या. म्हणून आय सो हेट यू फॉर दिस. काय करायचंय मग आता तुला इशू? हा कुठे बघताय तुम्ही? आपण सेल्फी काढायची का? हा सेल्फी काढूया. हा आणि आपण छोट्या मम्माला दाखवूया की आम्ही किती किती मज्जा केली. बघू बरं सेल्फी काढूया का?
इशू बघ सेल्फी कडे बघा. सेल्फी पण नाही काढायचा तुला? नाही. अगं पण आत्या, तू मला सांग, सावंत मला काय आणि कशी मदत करणार आहेत? ते मी बघीन ना विक्रांत. तू ते काय म्हणताय ते आधी ऐकून तर घे. ते सांगतायत त्या माहितीचा आपल्याला नक्की उपयोग करून घेता येईल. अहो, एक नंबरची मतलबी बाई आहे ती. माझ्या पुतण्याने तिच्या वागण्याचा पुरेपूर अनुभव घेतलेला आहे. आणि जर का तिला शिक्षा झाली ना तर मला आनंदच होईल. शिक्षा तर तिला करायची आहेच. पण आत्या, तू ऐक तर. ऐक, आपण नंतर बोलू. जेव्हा मला कळलं की ती दुसऱ्या घरात नांदते तेव्हा मला शॉकच बसला. म्हटलं ही काही सुखाचा संसार करणार नाही. ते घर आणि तिचा होणारा जो कोणी नवरा असेल ना त्याला बर्बाद केल्याशिवाय ती राहणार नाही. आणि लकीली त्या दिवशी मला सहज नानू मामा भेटले आणि बोलता बोलता मला कळलं की तिचं तुमच्याशी लग्न झालंय म्हणून. मला खूप वाईट वाटलं. म्हटलं आपल्याला जमेल तेवढी मदत करूया. हो, पण मी पुन्हा तेच विचारतो की तुम्ही मला नक्की काय मदत करणार आहात? हे पहा, माझ्याकडून नक्की काय मदत होईल हे काय मला सांगता येणार नाही. पण मला तिचा वाईट भूतकाळ चांगलाच माहिती आहे आणि त्या माहितीच्या जोरावरच आपल्याला काहीतरी मदत करता येईल असं वाटतं मला. अहो, ती स्वतः पुढे कसलाच विचार करत नाही. तुमच्यावर एक एक संकट आणत राहील. महास्वार्थी पाहिजे. आणि तुम्ही सुद्धा तिच्या भविष्याचा फार विचार करू नका. हॅलो, हा बोल. काय आत्ता लगेच? ग माझी मुलगी आहे आत्ता माझ्या बरोबर. नाही, मी तिला घेऊन जरा बाहेर आले होते फिरायला. मला सांग, मला लगेच कसं जमणार आहे? बर, ओके ओके, कुठे भेटणार आहेत सगळ्या? रियली? दॅट्स अमेझिंग या. बरं ऐक, मी एक काम करते. मी घरी काहीतरी सांगते कारण आणि हिला घरी सोडून येते. हा, आय गिव्ह यू कॉल बॅक. ओके, बाय बाय बाय. पती मम्मा, घरी गेल्यावर भावना भावनीचं लग्न करूया. आज हो, आत्ताच. बाळा, आपण भावला भावलीचं लग्न उद्या लावूया. हा, आता मी तुला घरी सोडणार आहे. मोठ्या मम्माला बाहेर जायचंय ना. हा, तू कुठे चालली मोठी मम्मा? मला ना बाळा, माझी ना एक फ्रेंड आहे. तिची तब्येत खूप खराब झाली. मला तिला भेटायला जायचंय. हा, नाही मम्मा, तू नको जाऊ. तू थांब ना, घरी ये माझ्या बरोबर. आपण खेळूया मग घरी गेल्यावर. इशू, अगं बाळा, आत्ताच आपण बाहेरून आलो ना, फिरून आलो ना, परत खेळायचं. पण आपण खेळलो कुठे? इशू, अजिबात हट्ट करायचा नाही. हा, मोठ्या मम्माला बाहेर जायचंय ना. हा, मी तुला आता घरी सोडणार आहे आणि मोठी मम्मा बाहेर जाणार. ओके, चला घरी जायचंय आपल्याला. घरी जाऊया. असं दिसून नाही बसायचं. घरी जायचंय की नाही आपल्याला. मोठी मम्मा तुला घरी सोडणार आहे. मिसेस पारकरांचं बीपी रेग्युलरली चेक करत राहा. उद्या सकाळी सीझर आहे. आता तरी स्टेबल आहे बीपी, पण मी चेक करत आहे. गुड. सर सर काही प्रॉब्लेम आहे? नाही नाही, काही नाही. हा, मी काय सांगत होतो की उद्या सकाळी जे पेशंट्स आहेत त्यांना मी दुपारी बघीन. सो त्यांच्या अपॉइंटमेंट्स त्यानुसार ऍडजस्ट करून घ्या. ओके ओके, मी सारिकाला तसं इन्फॉर्म करतो. सर, मी निघू?
सर मी निघू? हो तुम्ही निघा, मी नंतर राऊंड मारेन. The number you are trying to call is currently switched off. Please try again later. The number you are trying to call is currently switched off. Please try again later. शिव, आता ना मी तुला घरी सोडणार आहे. हा, तू एक काम करतेस का? घरी गेल्यावर एक गंमत करतेस. बक्स मावशी ना, बक्स मावशी तिला भॉ करायचं, मग ती घाबरणार. ओके? हा. मम्मा तू पण ये ना घरी, आपण कॉल करूया. ओके? मी काय सांगितलंय तुला? मोठ्या मम्माला बाहेर जायचंय ना. हा, बक्स मावशी खेळेल ना तुझ्या बरोबर. हा, मी बोलू बक्स मावशीला? बक्स, बक्स, मी ईशाला इकडे सोडून चाललीये. तिला खायला दे आणि खेळ तिच्या बरोबर. निघतेय मी. शिव आता. हा बोल. हा मी निघतीये. हो हो, आय विल गिव्ह यू अ कॉल बॅक. बाय बाय बाय. इशू, आता मी निघते. हा, तू घरी जा. ओके? ओके. बक्स मावशीला सांगूया आपण. बक्स, इशू घरी येतेय. निघतेय ती इकडून, मी पण निघतेय. बाय इशू. मॅडम, ओ मॅडम. मॅडम तर नाही. बस झाला वाटतं. मॅडमची लय सवय झाली आहे ना मला. काय खरं नाही बाबा. बघ, दुसरं काम शोधायला पाहिजे.